पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरची धडक। अपघातात एका तरुणाचा मृत्यू, दौंडच्या वाखरी गावातली घटना। अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडेंची आत्महत्या। मराठा समाजाचे आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची सुसाईड नोट समोर। आरक्षणाच्या लढ्यात जरांगेंना पाठिंबा असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र। महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या शक्ती कायदा विधेयकाला तातडीने मंजुरी देण्याची पत्रामध्ये केली विनंती। 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी करणार आंदोलन। राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या मागणीकरता राज्यभरातले कर्मचारी करणार आंदोलन। एसटी कर्मचारी कृती समितीचा सरकारला इशारा। पुण्यामध्ये आता ॲपद्वारे करता येणार खड्ड्यांची तक्रार। सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या खड्ड्यांची तक्रारी दूर करण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली जाणार। ब्राह्मण समाजाच्या दीपक रणनवरेंचं उपोषण मागे। ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी मागील 8 दिवसांपासून सुरू होतं उपोषण। फडणवीसांनी ग्वाही दिल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।